तर आज आपण 5 ते 6 लोकांसाठी मस्त असं चमचमीत आणि झणझणीत कोल्हापुरी चिकन रस्सा आणि चिकन सुक्क कसं बनवायचं ते पाहणार. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, कुक विथ मनीषा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे, तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे आपल्याला 1 किलो चिकन घ्यायचं आहे. चिकन इथे आपल्याला स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता इथे मी हे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता यावरती आपण काही मसाले घालून घेऊया. तर इथे मी 1 चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायचं आहे. हळद आणि मीठ लावून छान असं मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आता हे चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला चिकनचा स्टॉक बनवायचा आहे. त्यासाठी इथे मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये इथे आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं चमचाभर आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे. ताजं ताजं कुटून घाला म्हणजे याची टेस्ट खूप छान येते. आलं लसूण छान असं परतून घ्यायचे, खूप जास्त परतायचं नाही, हलकंसं परतून घ्यायचे. चिकनचा स्टॉक बनवताना यामध्ये आलं लसूण पेस्ट तेलावरती हलकीशी परतून मग त्याचा स्टॉक बनवला तर चिकनचा स्टॉक चवीला अप्रतिम बनून तयार होतो. आलं लसूण पेस्ट छान असं तेलावरती परतून झाली. आता यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन घालूया आणि चिकन सुद्धा 1 मिनिटभर आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचं आहे, म्हणजे हळद आणि मीठ सर्व बाजूनी एकसारखं असं लागलं जातं. तर इथे पहा, इथे मी चिकन तेलावरती मिनिटभर परतून घेतलं आणि परतून घेतल्यानंतर या चिकनचा हलकासा कलर सुद्धा बदललेला आहे. आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्या झाकणावरती पाणी गरम करायला ठेवायचे. लगेचच यामध्ये थंड पाणी घालायचं नाही, नाहीतर चिकन शिजायला खूप जास्त वेळ लागतो आणि चिकनच्या स्टॉकला चव सुद्धा येणार. अशा पद्धतीने वाफेवरती आपण पाणी गरम केलं तर पाणी सुद्धा गरम होतं आणि चिकनला सुद्धा स्वतःचं पाणी सुटतं. तेव्हा हा चिकनचा स्टॉक चवीला अप्रतिम बनून तयार होतो आणि चिकन सुद्धा खूप लवकर शिजलं जातं. इथे तुम्ही पाहू शकता पाणी जे आहे ते गरम झालेलं आहे, पाण्यामधून वाफ निघायला लागलेली आहे. आता हे पाणी आपण चिकन मध्ये सोडूया. तर तुम्ही पाहू शकता चिकनला सुद्धा स्वतःचं किती सारं पाणी रिलीज झालेलं आहे. असं हे चिकन स्वतःचं पाणी जेव्हा सोडतं तेव्हा चिकनच्या स्टॉकला एकतर दाटसरपणा येतो आणि चिकनचा स्टॉक चवीला अप्रतिम बनून तयार होतं. आता दुसरं पाणी सुद्धा इथे आपण गरम करायला ठेवलं, म्हणजे तोपर्यंत खालचं चिकन सुद्धा छान शिजतं आणि वरचं पाणी सुद्धा गरम होतं. दुसऱ्या वेळेचं पाणी सुद्धा गरम झालेलं मी यामध्येच सोडलेलं आहे. अशा पद्धतीने गॅसची बचत सुद्धा होते आणि चिकन लवकर सुद्धा शिजलं जातं. तिथे मी पाणी घातलेलं आहे. आता हे चिकन आपण शिजून घेऊया. झाकण अर्धवट लावायचं म्हणजे उतू जाणार नाही. आता हे चिकन आपण एका बाजूला शिजण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया. मसाला तयार करण्यात आधी सगळ्यात आधी इथे मी तवा गरम करून घेतला. त्यावरती 1 वाटी सुकं किसलेलं खोबरं घातलं. 1 चमचा इथे आपल्याला धने घालायचे आहेत, 2 चमचे तीळ घालायचे आहेत आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. तीळ इथे आवर्जून घालायचं आहे. तिळाने चव खूप सुंदर येते आणि कोल्हापुरी चिकन रस्सा बनवते त्यासाठी तीळ हे घालायलाच पाहिजे. तर आता हे मसाले आपण छान असं परतून घेऊया. हलकेसे छान असं लालसर रंगावरती परतून घ्यायचे, खूप जास्त काळपट करायचं नाहीये. 4 ते 5 मिनिटानंतर इथे आपलं खोबरं आणि मसाले सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत. पाहू शकता खूप जास्त काळपट केलेलं नाहीये. हलकासा लालसर रंग आला की लगेचच आपल्याला हे खोबरं आणि मसाले काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी खोबरं आणि मसाले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. ते थंड होते तोपर्यंत आपण कांदा भाजून घेऊया. तिथे मी त्याच तव्यावरती 2 मोठे साईजचे कांदे उभे पातळ चिरून घातलेले आहेत. आता हे कांदे सुद्धा आपल्याला छान असं लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत. कांदा भाजत असताना यामध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो. तर इथे पहा, काहीच वेळानंतर इथे आपला कांदा सुद्धा छान असा परतून झालेला आहे. खूप जास्त काळपट केलेला नाही. पाहू शकता हलकासा लालसर रंगावरती परतून घेतला. कांदा छान परतून झाला का आता यामध्ये 20 ते 25 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 ते 2 इंच आलं घालायचं आहे आणि आलं लसूण सुद्धा इथे आपल्याला ह्या कांद्यासोबतच हलकंसं परतून घ्यायचे, म्हणजे यातला सुद्धा कच्चेपणा जो आहे तो निघून जातो. तर इथे पहा, इथे आपलं आलं लसूण सुद्धा छान असं परतून झालेलं आहे. आलं लसूण छान परतून झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा खसखस सुद्धा भाजून घ्यायची आहे. खोबऱ्यासोबतच मला खसखस भाजून घ्यायची होती पण तेव्हा विसरली, त्यामुळे कांदा आलं लसूण मी थोडंसं बाजूला केलं आणि इथेच 1 चमचा खसखस सुद्धा भाजून घेते. तर इथे पहा, इथे आपली खसखस सुद्धा छान अशी भाजून झालेली आहे. आता हे सुद्धा भाजलेलं साहित्य संपूर्ण आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच काढून घेऊया. ज्या भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेतलं होतं त्याच भांड्यामध्ये हे कांदा, आलं लसूण आणि खसखस सुद्धा काढून घेतलेली आहे. संपूर्ण साहित्य पूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर मिक्सरला छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. गरज पडली तर 1 ते 2 चमचे पाणी घाला. पाणी घालून अगदी फाईन पेस्ट तयार करून घ्या, म्हणजे रश्श्याला एकसंधपणा छान येतो. तर इथे आपलं वाटण वाटून झालेलं आहे. अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया.
आणि मटण शिजलंय का नाही ते पाहून घेऊयात. तर इथे मी कमीत कमी 20 ते 25 मिनिटे झाले हे मटण शिजवत आहे. छानपैकी मटण शिजून झाले. हे मटण मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. हाडापासून वेगळं झालं की समजायचं इथे आपलं मटण अगदी मऊसूद झाले. पाहू शकता हाताने सुद्धा मॅश होतंय. इतकं छान मऊसूद असं शिजून झालेलं आहे. आता यातलं मटण आणि रस्सा आपण वेगळं करून घेऊया. ते इथे पहा, इथे मी मटण आणि रस्सा जो आहे तो वेगळा करून घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण सुक्कं मटण तयार करून घेऊया. तर मस्त असं झणझणीत सुक्कं मटण बनवण्यासाठी इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यामध्ये 2 चमचे इथे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चॉप करून यामध्ये घालायचा आहे आणि तो सुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच यामध्ये आपल्याला सुरुवातीला वाटून घेतलेलं वाटण जे आहे ते अर्ध वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे. अर्ध वाटण आपण सुक्कं मटण बनवण्यासाठी वापरतोय आणि अर्ध वाटण आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत. अर्ध वाटण घालून इथे मी छान असं याला परतून घेतलेलं आहे. असं हे वाटण परतून घेतलं का आता यामध्ये आपण सुखे मसाले घालून घेऊया. सगळ्यात आधी यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. हे चवीला सुद्धा तिखट आहे आणि रंगाचं सुद्धा आहे. त्याचबरोबर 1 चमचा यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे. तुम्ही तुमच्या साठवणीतला कुठलाही गरम मसाला किंवा काळा मसाला सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलं आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. हे संपूर्ण साहित्य छानपैकी परतून घेऊया आणि मसाले परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मटण ॲड करून घ्यायचं आहे. जे आपण सुरुवातीला शिजून ठेवलेलं मटण आहे ते आपण यामध्ये ॲड करून घेऊया आणि छानपैकी मिक्स करून घेऊया. अगदी झणझणीत आणि चमचमीत असं हे सुक्कं मटण बनवून तयार होतं. तुम्हाला जर ह्याची ग्रेव्ही करायची असेल तर थोडाफार रस्सा सुद्धा ॲड करू शकता. आपल्याला सुक्कं जरी बनवायचं असेल तरी सुद्धा ह्या मटणाची चव या मसाल्यामध्ये उतरावी त्यासाठी यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे शिजवलेला मटणचा स्टॉक घालायचा आहे. 1 ते 2 चमचे स्टॉक घातला आणि छानपैकी मिक्स करून घेतलं. आता यावरती आपण थोड्या वेळासाठी झाकण लावूया आणि झाकण लावून 2 ते 3 मिनिटे आपल्याला याला छानपैकी वाफ काढून घ्यायची आहे. तर इथे मी या मटणाची 2 ते 3 मिनिटे वाफ काढून घेतली आणि वाफ काढून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं हे सुक्कं मटण इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे. आता हे सुक्कं मटण आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि मस्त असा चमचमीत आणि झणझणीत मटण रस्सा कसा बनवायचा ते पाहून घेऊया. तर इथे मी गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवलं. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपल्याला तेल गरम होण्याअगोदरच मसाले ॲड करून घ्यायचे. 1 चमचा इथे मी लाल तिखट घातलं. 2 चमचे यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचे. तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये तिखटाचं प्रमाण घेऊ शकता. त्यानंतर पाव चमचा हळद घातली. 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेला आहे. तेल गरम होण्याअगोदरच हे मसाले घालायचे आहेत आणि छानपैकी परतून घ्यायचे. हलकं तेल गरम व्हायला लागलं, यावरती थोडासा फेस आल्यासारखा वाटला की लगेचच यामध्ये आपल्याला वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही. गॅसची फ्लेम मोठी केली तर सुरुवातीला घातलेले मसाले जे आहेत ते करपू शकतात. त्यासाठी गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची. त्यानंतर बनवलेलं सगळं वाटण घालायचं आणि मगच छान असं परतून घ्यायचं आहे. इथे पहा, इथे तुम्ही पाहू शकता त्या मसाल्याला रंग किती सुंदर आलेला आहे. अशा पद्धतीने तेलामध्ये जर आपण सुरुवातीला कोरडे मसाले परतून घेतले त्यानंतर वाटण घातलं तर रश्श्याला चव आणि रंग अगदी सुरेख येतो. मसाला परतून घेतल्यानंतर 2 मिनिटासाठी झाकण लावूया आणि 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि छानपैकी पुन्हा एकदा परतून घेऊया. कोथिंबीर परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला सुरुवातीला मटणचा जो स्टॉक शिजवला होता तो पूर्ण स्टॉक यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे मी बनवलेला मटणचा रस्सा सगळं ॲड करून घेतलेला आहे. रश्श्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्हाला हा रस्सा कितपत घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार तुम्ही याची क्वांटिटी कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर यामध्ये मी सगळ्यात शेवटी 2 चमचे गरम मसाला ॲड केलेला आहे. गरम मसाला ॲड करून मिक्स करून घेतलं. अर्धवट झाकण लावून याला 15 ते 20 मिनिट आपल्याला मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. झाकण पूर्ण लावायचं नाही, नाहीतर रश्श्यावरती तरी येणार नाही. अर्धवट झाकण लावून मी हा रस्सा 15 ते 20 मिनिटे शिजवून घेतला आणि 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा यावरती कट आलेला आहे, तर्री आलेली आहे. मस्त असा चमचमीत आणि झणझणीत इथे आपलं कोल्हापुरी मटण रस्सा बनवून तयार झालेला आहे. लगेच आता आपण सर्व करून घेऊया. तर इथे आपलं 1 किलो मटण पासून मस्त असा झणझणीत मटण रस्सा आणि सुक्कं मटण सुद्धा तयार झालेलं आहे. पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. इतकं सुंदर असं बनवून तयार झालंय. चवीला नेहमीपेक्षा वेगळं पण अप्रतिम असं बनवून तयार होतं. हॉटेल रेस्टॉरंट ढाबा विसरून जाल इतकं सुंदर बनवून तयार होतं. मटण पहा किती छान असं मऊसूद शिजलेलं आहे. तरी सुद्धा अजिबात ड्राय झालेलं नाहीये, सुक्कं झालेलं नाहीये, मस्त रसरशीत आहे. तुम्ही सुद्धा ह्या रविवारी हा झणझणीत कोल्हापुरी मटण रस्सा आणि मटण सुक्कं नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा करा. पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. धन्यवाद.